नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 5 एप्रिलची सर्वात महत्त्वाची बातमी, अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती आली आहे. पाहू शकता बघा, एप्रिल हप्ता वाटप, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैसे वाटपाच्या संदर्भाची अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एप्रिल हप्ता वाटप तारीखसुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि अतिशय आनंदाची बातमी सर्व महिलांसाठी असणार आहे. अतिशय आनंदाची बातमी. तर काय आनंदाची बातमी, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढे पाहू शकता बघा, आत्ताच 3,000 रुपये आले. बघा, आत्ताच तुम्हाला 3,000 रुपये आलेले आहेत. बरोबर आहे, सर्व महिलांना 3,000 रुपये आलेले आहेत. तर 2100 रुपयांचं जे काही गिफ्ट आहे त्या संदर्भाची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्या अगोदर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत आज पाहणार आहोत. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत आज आपण पाहणार आहोत, समजून घेणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना, लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं. पटापट सर्वांनी एक व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवून द्या, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाचे दमदार अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. बघा, आतापर्यंत जर आपण पाहिलं तर ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत, म्हणजेच एप्रिल महिन्याचे पैसे, तर त्या पैशांच्या संदर्भातची जी काही वाटपाची तारीख आहे ती वाटपाची तारीख आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील त्याविषयीची महत्त्वाची माहिती, आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं काही समजून सांगतो. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे म्हणून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो. ठीक आहे. आता ज्या महिलांकडे कार आहे त्यांचा लाभ बंद होतोय. ज्या महिला 2-2, 3-3 योजनांचा लाभ घेतात त्यांचा पण लाभ बंद होतो आहे, म्हणजेच पैसे येणं बंद होतं आहे. तर त्यामुळे तुमच्याकडे 2.5 लाख रुपयांपेक्षा उत्पन्न कमी असेल तुमचं तर तुम्हाला लाभ मिळणारच आहे, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. आता बघा, यामध्ये तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये सरकार पाठवतं, दर महिन्याला 1,500 रुपये. तर गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. जुलैपासून योजना सुरू झाली होती. जुलैपासून योजना जी ती सुरू झालेली होती, बरोबर आहे, सर्वांना माहिती आहे. आता पुढची अपडेट पहा, अतिशय दमदार आहे. तर या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात. दर महिन्याला 1,500 रुपये तुम्हाला येतात, दर महिन्याला 1,500 रुपये, बरोबर आहे. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकूण 9 हप्ते लाभार्थी महिलांना मिळालेले आहेत. 9 हप्ते. तर 9 हप्ते तुम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत. 9 हप्त्यांचे जर आपण पैसे केले तर 13,500 रुपये. 13,500 रुपये सर्व महिलांना मिळालेले आहेत 9 हप्त्यांचे, बरोबर आहे. सर्वांना आलेले आहेत का बघा, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं सर्वांनी 13,500 आलेले आहेत का. तर मात्र या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच सरकार इतर योजनांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या योजनेबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. मात्र काहीही झालं तरी ही योजना सुरूच राहणार असल्याचं राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं. बघा, काहीही झालं तरी देखील योजना जी आहे ती सुरूच राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं, योजना सुरूच राहायला पाहिजे का की बंद झाली पाहिजे? तुमचं जे काही मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. सर्व महिलांनी योजना सुरूच राहायला पाहिजे का, सुरूच राहायला पाहिजे असं वाटत असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सुरूच राहायला पाहिजे असं लिहून पाठवायचं. दरम्यान आम्ही पुन्हा जर सत्तेत आलो तर या योजनेतील लाभार्थी महिलांच्या हप्त्यामध्ये वाढ करू, त्यांना 1,500 रुपयांच्या ऐवजी 2,100 रुपये दर महिन्याला देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्याकडून करण्यात आलेली होती. तर बघा, 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत सुरुवातीला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पटापट सर्वांनी सांगा बरं. ज्या महिलांना 2,100 रुपये पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये लिहून पाठवा. बघा, 2,100 रुपये जर तुम्हाला हवे असतील, कुठलेही जर आपण पाहिलं तर आपल्याला कुठली गोष्ट हवी असते, कुठली वस्तू हवी असते तर आपण अगोदर त्याची मागणी करतो तरच ते आपल्याला मिळत असते. त्याच पद्धतीने जर तुम्हाला 2,100 रुपये हवे असतील तर तुम्हाला अगोदर सरकारकडे मागणी करावी लागेल. मागणी जर तुम्ही केली तर तुमची मागणी पूर्ण होईल. जर तुम्ही मागणी केली नाही तर मागणी पूर्ण होणार नाही. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये लिहून पाठवा.
आता बघा दरम्यान राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं. मात्र अजूनही या योजनेतील लाभार्थी महिलांना 2100 रुपये मिळालेले नाही आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भात घोषणा होऊ शकते असा अंदाज लावण्यात येत होता. मात्र याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. बघा 2100ची कोणतीही घोषणा झाली नाही, त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष आहे. सोबत सर्व महाराष्ट्रातील तमाम महिलांना वाटतं एप्रिल महिन्यामध्ये 2100 रुपये येतील असं महिलांना वाटतंय. नाही, 2100 रुपये येणार नाहीत. एप्रिलमध्ये 2100 रुपये येणार नाही आहेत. सर्वांनी लक्षात घ्या. आता पुढे पहा बघा, यावर आता मंत्री संजयजी सावकारे यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते मिळालेले आहेत. जे रखडले आहेत ते पुढच्या महिन्यात येऊन जातील. या योजनेमध्ये ज्या महिला बसत नव्हत्या त्यांना अधिकचे पैसे दिले गेलेले आहेत. या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन जे राहिलेले आहेत त्यांना या संदर्भात मदत करण्यात येईल असं मंत्री संजयजी सावकारे यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर एप्रिलचा हप्ता देखील लवकरच मिळण्याची शक्यता. बघा काय म्हटलं, बघा एप्रिलचा हप्ता आता लवकरच मिळण्याची शक्यता, म्हणजे लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. कुठले तर एप्रिलचा हप्ता 1500 रुपये, ज्या 1500 रुपयांची तुम्ही वाट पाहत आहेत ते 1500 रुपये तुमच्या खात्यात येतील. कोणी सांगितलेले बघा, मंत्री महोदय, मंत्री संजयजी सावकारे यांनी सांगितले लवकरच तुमच्या खात्यात एप्रिलचा हप्ता देखील जमा होणार आहे. म्हणजे ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर ते पैसे लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत. मंत्री संजयजी सावकारे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत. आता बघा आत्ताच 3000 रुपये आलेले आहेत तुम्हाला 3000 रुपये नुकतेच आलेले आहेत, बरोबर आहे. सर्वांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मिळून 3000 रुपये तुम्हाला आलेले आहेत. 3000 रुपये तुम्हाला आलेले आहेत. आता हे 3000 रुपये सर्व महिलांना आलेले आहेत का? कमेंट बॉक्स में सांगा बरं पटापट. सर्वांना 3000 रुपये आलेले आहेत का? पटापट कमेंट बॉक्स में सर्वांनी सांगायचे 3000 रुपये कोणकोणत्या महिलांना आलेले आहेत. बघा फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे 1500 मिळून 3000 रुपये तुम्हाला आलेले आहेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये. तर सर्व महिलांना 3000 रुपये आलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये पटापट सांगा बरं 3000 रुपये सर्वांना आलेले आहेत का? आता बघा 2000 रुपये पण वाटप सुरू आहेत. 2000 रुपये पण वाटप सुरू आहे. 2000 रुपयांचं वाटप सुरू आहे. कोणत्या महिलांना किंवा कोणाला 2000 रुपये वाटप होत आहेत ते पण आपण पाहूया. तर बघा अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आजपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले. बघा जर आपण पाहिलं तर हे जे काही पैसे ते 2 ते 3 दिवसांपूर्वीच म्हणजे जवळपास 4 तारखेपासून तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आज 5 तारीख आहे, 5 एप्रिल आहे. आज तुमच्या खात्यामध्ये पुन्हा पैसे येणार आहेत. पाहू शकता बघा योजनेच्या 6व्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर आज सकाळपासून 6वा हप्ता आल्याचे मेसेज देखील येणार आहेत किंवा येत आहेत. पाहू शकता बघा सकाळपासूनच 6वा हप्ता आल्याचे पैसे जमा व्हायल्याचा जो काही SMS आहे तो SMS यायला लागलेला आहे. सर्व महिलांना किंवा सर्व शेतकरी बांधवांना हा जो काही SMS आहे तो येत आहे. म्हणजे तुमच्या खात्यावर 2-2 हजार रुपये या ठिकाणी जमा होत आहेत. बघा आता हे पैसे कुणाला येत आहेत तर जे शेतकरी आहेत, बांधव असतील किंवा भगिनी असतील, शेतकरी बांधवांना भगिनींना या ठिकाणी हे पैसे येत आहेत. बघा तुम्ही जर शेतकरी असाल म्हणजेच महिला भगिनी असतील किंवा बांधव असतील तर शेतकरी बांधवांना या ठिकाणी 2000 रुपये येत आहेत. कशाचे तर नमो शेतकरी महासन्मान योजनेचे. नमो शेतकरी महासन्मान योजना राज्य सरकारची, महाराष्ट्र शासनाची. यामध्ये तुम्हाला वर्षाला 6000 रुपये मिळतात. सोबतच PM किसान योजना केंद्र सरकारची, यामध्ये तुम्हाला 6000 मिळतात. असे जर आपण केले तर दोन्ही म्हणजे 6 + 6 12,000 रुपये तुम्हाला टोटल जे आहेत ते वार्षिक त्या ठिकाणी मिळत असतात. आणि प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमचा हा हप्ता दिला जातो. प्रत्येक 4 महिन्यानंतर. आता PM किसान योजनेचा हप्ता जवळपास फेब्रुवारीमध्ये दिला होता. आता 4 महिने झाल्यानंतर तो मिळेल. आता बघा नमो शेतकरी सन्मान योजनेचा जो काही 6वा हप्ता आहे तो आता ह्या ठिकाणी एप्रिलमध्ये मिळतोय. तर हा पण हप्ता तुम्हाला 4 महिन्यांनी मिळणार आहे. म्हणजे अशाच पद्धतीने तुमचे जे काही पैसे तुमच्या खात्यावर जमा होत आहेत. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.